खेळाडू आहेत. विकी पाटील सुद्धा आहे, की आपल्या संघाला सपोर्ट करतो, कारण ज्युनियर संघ खूप चांगला संघ आहे गंधारीचा. अति चांगली गोलंदाजी करतो आपण बोलले तर. सूरजने सुद्धा खूप चांगली गोलंदाजी केली होती. अतिश गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकेला फलंदाज आपण बघतो यावेळेला गौरव, नो स्ट्राईकला गणेश. चला गेम प्ले करायचे. अतिश गोलंदाजी मार्कवर, कारण का अतिशला बघितलं मला अतुल पाटीलची आठवण येते सापाड्या संघाची. पुढे सरसावला होता पहिला चेंडू, पुढे सरसावला होता चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. अतिश चांगली गोलंदाजी करतोय तो मात्र, कारण का ज्याप्रमाणे अतुल पाटील गोलंदाजी करतो आपण सापाडी संघ, त्याचप्रमाणे अतिश गोलंदाजी करतोय. खूप चांगली ऍक्शन बघायला म्हणजे लेग ब्रेकच्या माध्यमातून गोलंदाजी करताना दिसतो. अतिश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड तिकडे मार्क होतो. सायकल फलंदाज गौरव पुढे सरसावलाय चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. गतीमध्ये परिवर्तन, निर्धाव चेंडूची समाप्ती. यष्टिरक्षक शुभम कारभारी आपलं काम पूर्ण करतोय. अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळते आपण बोलले तर गंधारी संघाच्या माध्यमातून. अतिश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. अतिश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतो. स्ट्राईकला फलंदाज गौरव. हा चेंडू बॅक पडत होतोय, अप्पर कट करतो चेंडूला. चेंडू तो बॅकवर्ड पॉइंटला, एक धाव पूर्ण करतोय. जोपर्यंत चेंडू फील्ड होतोय 2 धावा इथं मात्र पूर्ण करतोय आपण. इथं गौरव आणि गणेशची जोडी दोन्ही खातं उघडतोय तो मात्र आपला बैल गौरव. धावसंख्या खोनी संघाची बिनबाद 2 अशी धावसंख्या. अतिश गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला फलंदाज आपण बघतो गौरव. चेंडू बॅक पडत होता, अप्रतिम स्क्वेअर कट. चेंडू डीप पॉइंटच्या डोक्यावर घेऊन करतोय. 2 धावा इथं मात्र पूर्ण करतो. पाहिजे तिसरी धाव पूर्ण होते का, नकार देतो इथं मात्र आपण तर गणेश आणि गौरव. कारण का 2 धावा झाल्या होत्या, तिसरी धावी झाली असते, पण त्यासाठी तुम्हाला 2 धावा लवकर पूर्ण करणं फार गरजेचं आहे. अतिशय चांगली रनिंग बिटवीन विकेट आपल्याला दाखवावी लागणार आहे. धावसंख्या धावफल करते आपण बघतोय 4 धावा. अतिश पुणे गोलंदाजी मार्कवर. P1चं षटक होतं, 3 षटकाचा सामना. हा चेंडू पुण्याचा चेंज पेस, गतीमध्ये परिवर्तन, फुटवर्कचा वापर होत नाहीये. खरं का हर्षल ठोंबरे सारखा जर तुमच्याकडे फलंदाज आहे तर हर्षल या 3 षटकामध्ये मी तर म्हणेल फलंदाजी सलामी लावणं फार गरजेचं होतं, पण तसं काय होत नाहीये. गणेश मात्र चांगली फलंदाजी करत, गौरव चांगली फलंदाजी करत नाही. गणेश नो स्ट्राईक एंडला. अतिश पुण्याचा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड कडनं मारा करतोय. हा चेंडू पुण्याचा अतिशय सुरेख गोलंदाजी बघायला मिळते. फलंदाज मात्र इथं बाद होतो आपण गौरवला बाद करतोय. कारण का एक वेळेला आपण म्हणजे शुभमनी चेंडू लावला नव्हता, पण तोच गणेश मात्र रिटर्न जात नाही क्रिजमध्ये आणि ते मात्र हर्षद देतोय. कारण की जी गरज होती आता हर्षद पूर्ण करतो का पाहिजे. हर्षद ठोंबरे मिडल ऑर्डर मध्ये अतिशय चांगला फलंदाज, आज मात्र 3ऱ्या क्रमांकावर करतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण धावफल करते पाहतोय 4. अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे. मसोबा पाहून वसाला देवा माझे मसोबा, मसोबा पाहून वसाला. देवा माझे मसोबा तुझं ठिकाण माने रे गावाला. देवा माझे मसोबा तुझं ठिकाण माने रे गावाला. गोलंदाजी सज्ज होतोय सूरज. स्ट्रायकरला फलंदाज आपण होतो प्रथम येतोय गणेश. नो स्ट्राईकला हर्षद ठोंबरे. अतिशय चांगला गोलंदाज, तेवढाच चांगला फलंदाज आहे मिडल ऑर्डर मध्ये, पण आज मात्र 3ऱ्या क्रमांकावर आला. अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे. ऑन साइडला क्षेत्रक्षण आपण तो फाईन लेग, बॅकफुट स्क्वेअर लेगला, मिड विकेटला क्षेत्रक्षण, थोडं लॉंग ऑन ला क्षेत्रक्षण आपण पाहतोय. लॉंग ऑन नाहीये. सूरज गोलंदाजी मार्कवर आमच्या समालोचन कक्षा कडून. स्ट्राईकला फलंदाज आपण बघतोय गणेश. चेंडू अतिशय सुरेख चेंडू. फलंदाज मात्र इथं धाव वाजतोय. गणेश बॅक टू पॅव्हिलियन. 2 फलंदाज मात्र इथं 2 चेंडूवरती बाद होत आहे. कारण का पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती गडी बाद झाला, दुसऱ्या चेंडूच्या पहिल्या चेंडूवरती गडी बाद होतोय. इथं मात्र अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळते आपण बोलले तर गंधारी संघाच्या माध्यमातून.
1717 नंबर आहे किरण ठोंबरेचा अतिशय लकी नंबर. ठोंबरे अतिशय जबरदस्त आयोजक. चंदूशेठ स्मृती चषक जबरदस्त आयोजन बघायला मिळते खोनीच्या मैदानावर. 3 बाईक, एक प्रेक्षकांना बाईक, गोलंदाजाला आणि फलंदाजाला पण बाईक. ऑन साइडला चेंडूला घेऊन करतो, चेंडू हवेत यायला अति चूक करत नाही हर्षल. बॅक टू पवेलियन. DJ Jayesh pro हर्षलाचे हलदी लागो, हर्षलाचे हलदी लागो. फटका मारण्याचा प्रयत्न केला होता पण मिड विकेटला अतिशय चांगला झेल पकडतो अतिश. हर्षद बॅक टू पवेलियन. 3 फलंदाज आपण इथं बाद होता जिथे मात्र पूर्णपणे अडचणीत सापडतोय. बॅकफुट जातोय तो म्हणजे खोनी संघ. कारण का हर्षद कडनं मोठ्या अपेक्षा होत्या पण हर्षद मात्र आपल्या संघनायकाचा विश्वास सार्थ ठरवत नाहीये. सूरज गोलंदाजी मार्ग स्ट्रायकेला फलंदाज आपण बघतो यावेळी ना. पुन्हा ऑन साइडला भिरकावून देतो चेंडूला. चेंडू तो स्क्वेअर लेग रिजन मध्ये. लखनच्या बॅटमधून आपण 2 धावा येतात तिथे मात्र 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या दाखल करते आपण बघतोय 6 धावा. चेंडू द्यायचा जरा लवकर. तीन चेंडू झालेत. लखनच्या बॅटमधून एक आपण मोठा फटका. 2 धावा मिळत आहेत लखन आणि रोहित. कारण का हर्षल कडनं मोठ्या अपेक्षा होत्या पण हर्षल मात्र मिड विकेटला झेल देऊन बाद होतो. प्रयत्न केले होते कारण का धावा आल्या नव्हत्या. गणेशाने आपण बोलले तर गौरवनी चांगली फलंदाजी केली नाही कारण का दबाव निर्माण झाला. पहिल्या पॉवर प्ले मध्ये धावा आल्या नव्हत्या कारण का 3 षटकांचा सामना आहे. पॉवर प्ले मध्ये धावा येणं फार गरजेचं होतं. लखन स्ट्रायकरला नो स्ट्राईकला रोहित कारण का 25 ते 20 धावा करणे तर फार गरजेचं राहणार आहे. सूरज हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न करतो. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडू फेकला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. सूरज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग. अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळते आपण बघितलं तर कंदारी संघाच्या माध्यमातून. हा चेंडू अतिशय सुंदर चेंडू. गुडलॅस पडून चेंडू खाली राहतोय. यष्टीरक्षक शुभम आपलं काम पूर्ण करतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते आपण गंधारी संघाच्या माध्यमातून. ओंकार परब आपण विकी पाटील सुद्धा आपल्या संघाला सपोर्ट करत आहेत. हा चेंडू हवेत यावेळेला पाहिजे. शुभम झेल घेतोय का? शुभम चूक करत नाहीये. लखन बॅक टू पवेलियन. फलंदाज आपण बघतोय प्रज्ञेश. रोहित आणि प्रज्ञेशची जोडी पाहिजे तर कशावर फलंदाजी करत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण खोनी संघाची फक्त आणि फक्त 6. अतिशय चांगली गोलंदाजी करतो आपण. ज्याप्रमाणे अतिशने गोलंदाजी केली त्याचप्रमाणे आपण सूरजने सुद्धा गोलंदाजी केली. अतिशने 4 धावा दिल्या आपण. सूरजनी 2 धावा दिल्या. 2 गडी बाद केले. अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळते. अंतिम षटक घेऊन येतो प्रफुल्ल. स्ट्रायकेला फलंदाज आपण पाहतो यावेळी रोहित. नो स्ट्रायकेला आपण प्रज्ञेशला पाठवू. प्रफुल्ल गोलंदाजी मार्गवार. साईडला क्षेत्रक्षण एक क्षेत्रक्षण तडमेंडला एक टिप कव्हरला आपण पाहतो. मिडऑफला एक एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्रक्षण पाहतोय. चेंडू अतिशय सुंदर फटका. बॅटचा फेस खोलतोय. चेंडू तो टिप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एकदा पूर्ण करतोय. जोपर्यंत चेंडू फीड होतोय अतिशय चांगलं क्षेत्रक्षण बघायला मिळतं गंधारी संघाकडून. हरेश अप्रतिम क्षेत्रक्षण दाखवतो. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. धाव संख्या वाढते. धावसंख्या धाव फलकावरती 8 धावा. कारण का ह्या षटकामध्ये धावा करणं फार गरजेचं आहे. आपण बोलले तर खोनी संघाला प्रयत्न करतोय आता मात्र इथे रोहित. प्रफुल्ल राईट आर्म ओर तिकडे मारा करतो. सायकल पर्यंत रोहित
अतिशय सुरेख चेंडू, पल्लू शॉट खेळण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये, अतिशय सुरेख गोलंदाजी होत नाही यावी, पंच वाईटची खूण करतायत. प्रफुल्ल गोलंदाजी मार्कवर, चेंडू लॉफ करतो, चेंडूला चेंडू हवेत यावेळेला फलंदाज बाद होतो. इथं मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता रोहितने. रोहित बॅक टू पवेलियन. गोलंदाज कुणाल, अतिशय चांगली गोलंदाजी बघायला भेटते आपण पाहिजे तर गंधारी संघाच्या माध्यमातून. स्ट्राईकला फलंदाज प्रज्ञेश, स्ट्राईकला कुणाल. चेंडू घेऊन करतो, चेंडू हवे त्यावेळेला डीप कव्हर रिजन मध्ये जोपर्यंत चेंडू फीड होतो इथं मात्र 2 धावा पूर्ण कापायचाय. 2 धावा पूर्ण होत आहे, 2 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या धाव फलकावरती आपण बघतोय 11 धावा. 11 धावा आपण बघतो धाव फलकावरती. स्ट्राईकला फलंदाज प्रदेश, नॉन स्ट्राईकला कुणालला पाहतो आपण. प्रफुल्ल रोहित साईडला पुण्याचा फुल करतो, चेंडूला किचून करतो जणू काही शॉट. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आणि तेवढीच चांगली फेकी, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय फलंदाज मात्र रोहित. बॅक टू पवेलियन. मोठे फटके मारणार एकही फलंदाज दिसत नाही, कारण मी म्हणजे हर्षलने मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला होता. आपण सलामीच्या जोडीने गणेश आणि गौरवने आपण मित्र धावा केल्या नव्हत्या, त्यामुळे दबाव निर्माण झाला. धावसंख्या धाव फलकावरती खूप कमी धावा आपण पाहतोय, 12 धावा. प्रफुल्ल गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईकला फलंदाज आपण बघतो यावी, कारण तिसऱ्या षटकात दिला अजूनही काही चेंडू बाकी आहेत. प्रफुल्ल राईट आर्म और तिकडे मार्क होतोय, चेंडू लॉक करतोय, चेंडूला चेंडू हवे त्या मिड विकेटला 30 झेल पर्यंत पोहोचतो का पाहायचंय. झेल सुटतो इथं मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय 14 धावा. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू, अतिशय आपण प्रयत्न केला होता, आपण झेल पर्यंत पोहोचला, आपण लेझी क्रिकेट दाखवलं. प्रफुल्ल चेंडू ऑन साइडला घेऊन करतो, चेंडूला चेंडू तर मिड विकेट रिजन मध्ये जेव्हा चेंडू फीड होतोय 2 धावा इथं पूर्ण होतात कापायचं आहे, आणि 2 धावा इथं मात्र पूर्ण होत आहेत. 2 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय 16 धावा. 17 धावांचं मापक लक्ष्य गंधारी संघाला. पछात गंधारी संघ कशा प्रकारे इथे फलंदाजी करतो की आपण बोलूया कोणी संघ त्यांना रोखतोय. डीजे
17 धावांचं मापक लक्ष घेऊन उतरले. सर म्हणजे जोडी आपण बघतोय हत्तीश आणि अक्षय ही जोडी. गोलंदाजी सज्ज होतो हर्षद ठोंबरे. हर्षद कशा प्रकारे गोलंदाजी करतोय, पॉवर प्ले मध्ये किती धावा रोखतोय पाहिजे की अतिशय, आणि आपण म्हटलं तर अक्षय ही जोडी पाहिजे पॉवर प्ले मध्ये खूप चांगली फलंदाजी करतो पाहिजे. पहिला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतो. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती होते, कारण की ह्यावेळी डॉट चेंडू काढणं फार गरजेचं आहे. कोणी संघाला तर इथे विजय संपादन करत असेल तर अतिशय चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण दाखवावं लागणार आहे. तर आपण म्हणलं गंधारी संघाला इथे विजय संपादन करत असेल सिंगल डबलनी सुद्धा काम चालू शकतं त्यांचं, कारण टार्गेट मोठं नाही. 17 धावांचं टार्गेट आहे आपण म्हणलं तर 18 चेंडू मध्ये. हर्षद गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट घेऊन काढतो चेंडूला. वन बाउंड चेंडू सीमा पार. 4 धावा. गुड शॉट. धाव फेकला होता पण त्यानंतर लेग स्टंप चेंडू फेकला. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट घेऊन काढतो चेंडूला. चेंडू फाईन लेग आणि आपण की स्क्वेअर लेग रिजन मध्ये सीमा पार चौकार आणि आगाज करतोय तो मात्र अतिश गोलंदाजी मार्कवर. चेंडू अतिशय सुरेख चेंडू फ्रंट फुटर आले होते, ड्राईव्ह करून करण्याचा प्रयत्न करतोय इथं मात्र पण चेंडू आणि बॅटचा संपर्क होता. अतिशय चांगली गोलंदाजी बनवते हर्षद ठोंबरेच्या माध्यमातून. ड्रिल करून दाखवतो कशा प्रकारे कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधनं चेंडूला काढायचा होता. तर त्या सर्कल मध्ये आपण म्हणजे पॉवर प्लेचा वापर केला जातो. इथं मात्र पॉवर प्लेचा षटक आहे. क्षेत्रक्षण पॉइंटला डीप कव्हरला क्षेत्रक्षण डीप कव्हर एक्स्ट्रा कव्हर. हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज मात्र बांधतोय पायचीच्या स्वरूपात. अतिश बॅक टू पावेलन. फलंदाज बाद होतो अतिच्या स्वरूपात, कारण का पहिला चेंडू निर्धाव गेला तर दुसरा चेंडू विकेट जातोय. 4 चेंडू झाले, 2 चेंडू बाकी आहेत. हर्षद चांगली गोलंदाजी करतोय, जरी चौकार गेला या दुसऱ्या चेंडूवरती पण त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी केली, कमबॅक केले. 30 तारख्या फलंदाजाला इथे मात्र बाद करतोय नवीन फलंदाज प्रफुल्ल. त्या प्रफुल्लने गोलंदाजी खूप चांगली केली. तो प्रफुल्ल आता मात्र 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजी येतोय. हर्षद ठोंबरे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ऊर्ध्वकडनं मारा करतोय. फुलटॉप चेंडू ऑन साइडला घेऊन करतोय चेंडूला. 2 क्षेत्राच्या गॅप मधनं चेंडू करतोय. चेंडू सीमा पार होतो का पाहिजे. पंचांचा इशारा काय येतोय मात्र चेंडू आपण डिक्लेअर झोन मध्ये जातोय. तुला चेंडू द्यायचा दुसरा. 2 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या धाफल करते. चला लवकर डिसिजन सांगायचं आम्हाला जरा. शुभम आपण जरा बसून घ्यायचं. शुभम प्रफुल्लच्या बॅटमधून चौकार येतोय. धावसंख्या 4 ने वाढते, धावसंख्या धाफल करते. आपण पाहतोय 8 धावा. चला जरा स्वयंसेवक जरा जायचे तिकडे, जरी मरी क्रिकेट संघाचे महेश जरा आपल्या स्वयंसेवकांना पाठवायचे तिकडे. धावसंख्या धावफल करते 8 पाहतो आपण. 9 धावांची अजून मापक लक्ष 17 धावांचा. हर्षदचं षटक थोडस महागडे पडतंय. हर्षद प्रफुल्ल ऑन साइडला कार्पेटच्या मध्ये चेंडूला घेऊन करतोय. चेंडू येतोय विकेट रिझर्व मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण होतं. 1च धाव मिळते. 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या धावफल करते. आपण पाहतो 9. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा. अजूनही 8 धावांची गरज आहे. अतिशय चांगलं क्रिकेट दाखवतो इथे मात्र प्रफुल्ल, कारण का चौकार मारण्यात सिंगल घेतो इथं मात्र आणि स्ट्राईक आपल्याकडे ठेवतोय. येणारे 12 चेंडूने 8 धावांची गरज आहे. सलग 3रा सामना आपण बघतोय. विजय संपादन करतो का पाहिजे गंधारी संघ. कुलदडी सज्ज होतो यावेळी आपण बघितलं. गौरव मात्र फलंदाजीला अपयशी ठरला तर पाहिजे. गोलंदाजीमध्ये काय करतो. येणारे 12 चेंडू 8 धावांची गरज आहे. सामना इथूनही टर्न होऊ शकतोय.
या षटकामध्ये जर आपण 2 किंवा 3 धावा आल्या तेव्हा शेवटच्या षटकामध्ये 5 धावा राहिले तरी अतिरिक्त सामना होऊ शकतो. गौरव गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओर तिकडे मार्क करतोय. साईडला स्क्वेअर होता विकेट घेऊन करतोय चेंडूला. पंचांचा इशारा काय तो पाहिजे. अतिशय चांगली फलंदाजी करतोय मात्र प्रफुल्ल चौकाराने धाव संख्या वाढते. धाव संख्येवरती धावफल करते आपण पाहतोय 13 धावा. पुढे 10 चेंडूला घेऊन करतो. चेंडू होतो लॉंग लॉकच्या मध्ये 1 धाव पूर्ण करतो. जोपर्यंत चेंडू फिरवतोय 2 धाव पूर्ण होतं का पाहायचं इथं मात्र 2 धावा इथं मात्र पूर्ण होत आहेत. अतिशय चांगली रणिंद बिटवीन इकडे अक्षय आणि प्रफुल्ल मध्ये आपण पाहतोय धावसंख्या धावफल करते आपण पाहतोय 15 धावा. 2 धावांची फक्त गरज आहे आता मात्र. गौरव गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओर तिकडे मारा करतोय. पुढे चेंडूला घेऊन करतो. चेंडू होतोय लॉंग ऑनला 1 धाव मिळते. 1 ने धाव संख्या वाढते इथं मात्र 1 धाव संख्या मिळते. धाव संख्या होते 16. 1 धावांची गरज आता मात्र विजय संपादन करण्यासाठी. तिसरा सामना सलग इथं मात्र विजय संपादन करतोय तो म्हणजे आपण बोलली तर कंधारी संघ फक्त औपचारिकता पूर्ण करायची 1 धावेची. गौरव गोलंदाजी मार्कवर सुंदर चेंडू फ्रंट फुटर ड्राईव्ह चेंडूला बॉटमचा वापर केला. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू जोपर्यंत फीड होईल तर सरकारच्या बाहेर विजय संपादन करतोय तो मात्र गंधारी संघ. विजय संघाचे अभिनंदन. हल्ले संघाचे आभार. स्पर्धेमध्ये भाग घेतल्याबद्दल त्यांचे आभार प्रकट करतो कोणी संघाचे. गाऊ कौतुके